मित्रांनो, आता आपण अक्कलकोटवरून आपण आता गाणगापूरला आलो आहे आणि गाणगापूरमध्ये आम्ही त्रिवेणी संगम आहे नद्यांचा, तिकडे पहिलं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतर आपण गाणगापूरच्या दत्त मंदिरमध्ये जातो. तर आपण जाऊया, पहिला नदीवरती दर्शन घेऊया त्रिवेणी संगमचं आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. इथून अशी नदी लागते आणि इथून थोड्याशा अशा परड्या वगैरे देतात आणि आपलं काय असतं माहिती आहे का, ही देवासाठी एक परडी देतात अशी नदीला व्हायला. शेवट एक परडी असते, ती नदीला व्हायची असते आपल्याला, दिवा सोडायचा आणि दिवा पण सोडायचा असतो. तर आपण जाऊया पहिला आणि इकडून आपण नदीच्या इकडे जाऊया आणि तिथे आपण नदीला परडी आणि दिवा सोडून आणि इथून आपण जाऊया आता त्रिवेणी संगमच्या इकडे जाऊ. या साईडला पण अशी मस्त खेळण्याची दुकानं, मूर्त्या, पाण्याच्या बॉटल्स, ज्यूस वगैरे सर्व असतं. एवढा मोठा आता समोर बघू शकता, या साईडनं असा मोठा पूर्ण हा संगम आहे तो पुढेपर्यंत. आपण पुढे जाऊन बघूया कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ते. मित्रांनो, आता भरपूर ट्रॅव्हलिंग झाल्यानंतरला आणि त्रिसंगम बघून आल्यानंतर आता आपण पोचले गाणगापूर दत्त मंदिरच्या इकडे लाईनमध्ये आपण चाललो आहे. आता पुढे जाऊन आपल्याला दत्त मंदिरचं दर्शन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे इकडे दुकानं वगैरे असतात, सर्व सामान वगैरे पूर्ण प्रकारचे भेटतात. इथे रेडीचं सामान सर्व भेटतात, खेळणी वगैरे. आणि ह्या साईडला सुद्धा मूर्त्या, त्यानंतरला दिवे वगैरे भेटतात, हातात बांधायचे गोंडे आणि दत्तांच्या सगळ्या फ्रेम्स वगैरे इथे अवेलेबल असतात. त्याच्यानंतर इथे स्ट्रेट तुम्ही गेलं तर समोरच कळत दिसतो आहे आपला दत्त मंदिरचा, की दत्त चित्र बोलतात, कारण की दत्त निवासी होते इथे, त्यामुळे त्यांच्या पादुकासुद्धा इथे आहेत. आणि तसंच आपल्याला दर्शन करायला जायचं आहे. आता बघू किती प्रमाणात गर्दी आहे आतमध्ये आणि त्यानुसार आपण जाऊया, बघू मग कशा पद्धतीने आपला आज जाताना काम होते आणि लवकर दर्शन होते का बघू. आता आपण जाऊ. तर आपण आता दत्तांना नारळ व्हायला चाललो आहे. हे दत्त मंदिर, हा एंट्रन्स आहे, पण आतमध्ये जातात. पण आतमध्ये जाऊया आता आणि बघूया कशा पद्धतीने आपली भक्ती होणाऱ्या नारळ वाहूया आणि मग येऊ आपण बाहेर. इकडे मग फोन अलाउड नाही आहेत आतमध्ये, बघूया किती वेळ चालतो आहे. चालला तर मी दाखवेन, नाहीतर मग मला स्किप करावं लागेल. तर मित्रांनो, आत्ताच आमचं दर्शन झालं गाणगापूरला आणि आपण आता निघतो आहे आता थोड्या वेळात, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमध्ये आपल्याला शूटिंग नाही करता आलं. तरी पण मी जमेल थोडं साईडून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण आता आपण दर्शन घेऊन आता चाललो आहे, कारण की आपल्याला ट्रेनसुद्धा आहे आपली 8 वाजता आणि परतीचा प्रवास कशा पद्धतीचा होणार आहे ते पण आपण बघणार आहे. तर नक्की कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओला एन्जॉय करा. धन्यवाद. बघूया, मसाला डोसा ऑर्डर केला आहे. तर दिवसभर उन्हामध्ये फिरल्यामुळं थोडी हालत डाऊन झाली आहे. तर मसाला ऑर्डर केला आहे आम्ही आणि मसाला ऑर्डर खाऊन ते टेस्ट बघूया कर्नाटकामध्ये कशा पद्धतीचं म्हणजे टेस्ट वगैरे चेंज असणारच.
आणि आपलं वेगळं जरा म्हणतं इकडे वेगळं बंद असेल. त्यामुळे बघूया कशा पद्धतीचे डोसे वगैरे येणार आहेत आणि इथून आपण परतीचा प्रवास आता चालू करणार आहे. तर नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यूस आहे. धन्यवाद. आता मसाला डोसा आला आहे, खाऊन घेतो कारण गाडी लवकर लागणार आहे. तर पटापट आपल्याला फिनिश करायचं आहे. गाडीमध्ये सांगतो कशा पद्धतीचा होता. चला तर मग आता गाणगापूर स्टेशनला जाऊया आपण आणि इथे आपण एक छोटी ऑटो पकडली आहे. त्या ऑटोमधून आपल्याला जायचं आहे. तिथून आपली ट्रेन आहे, तिथून आपण निघणार आहोत घरी. ॲक्च्युली स्टेशनवरची ट्रेन दाखवता आली कारण की एवढी घाई झाली होती आम्हाला. ॲक्च्युली लेट झाला होता, त्यामुळे आता लवकर पोचत होता आम्हाला, त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला आणि ट्रेन पण आली होती. त्यामुळे आम्ही लवकर ट्रेन पकडली आणि आता आपण ट्रेनमध्ये सेटल झालो आता फायनली. आता बघू नंतर ट्रेनचा पण आवाज जास्त आहे, त्यामुळं व्हॉईस क्लिअर येतो की नाही माहिती नाही, पण नक्कीच आपण इथून पुढे निघणार आहे. आता घरी चाललो आहे मी आणि सकाळी भेटू.